सुषमा अंधारे सुद्धा जोडलेले गेलेले आहेत। अंधारेजी, पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली, विद्यार्थी अगतिक का होतो याची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे। सरकारला आंदोलन हाताळता येत नाहीत ही खरी अडचण आहे। आंदोलन हाताळण्यापेक्षा सरकार आंदोलन चिरडून काढायचा प्रयत्न करते, कधी लाठी हल्ला करून, कधी अश्रुधूर सोडून। यामुळे तोडगा निघायच्या ऐवजी लोकांमध्ये संताप अनावत होतो। काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं? पुण्यामध्ये एज्युकेशनल हब आहे, लोक सगळी ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत। कित्येक अशी मुलं आहेत जी एक डबा 2 वेळा विभागून खाणारी आहेत। कित्येक मुलं अशी आहेत की ज्यांना हॉस्टेल आणि सकाळचा नाश्ता नीटचा मिळत नाही, तरी ती लेकरं शिकतात। एकतर लवकर राज्यसेवेच्या जागा भरतीची जाहिरात येत नाही, जाहिरात आली तर त्याच्यात परीक्षांच्या तारखा ओव्हरलॅपिंग होतात, शुल्क किती आहे, अनेक गोष्टी आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा सरकारने साकल्याने विचार करावा आणि वरून उंचावरून शिव्या हाकण्यापेक्षा खाली उतरा, आंदोलकांशी बोला, सामंजस्याने काय तो तोडगा काढा ना। अंधारेजी, आपल्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। दरेकरजी, अंधारेजी यांनी थेट आरोप केलाय की सरकारला आंदोलन हाताळता येत नाहीत। नाही, सरकारला जर त्या ठिकाणी धाकटदपटा करायचा असतं तर 2-3 दिवस आंदोलन चालू शकत नाहीत। सरकार लोकशाही मार्गानं आंदोलनाचा जो अधिकार संबंधितांना असतो त्याच्यावर कुठेही अतिक्रमण करत नाहीत, त्याच्यामुळे 2-2, 3-3 दिवस आंदोलन चालू असतं। त्याच्यामुळे सरकार आंदोलन चिरडतं, हाताळता येत नाही, अशा प्रकारचं बोलण्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। कारण जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली आणि तेव्हा पोलिसांनी या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं काय उभं राहिलंय महाराष्ट्राने पाहिलंय। त्याच्यामुळे सरकारला मायबाप सरकार म्हणून भूमिका समंजसपणाची घ्यावी लागते आणि त्याच्यातनं तो विषय हाताळावा लागतो। सरकार म्हणून काही मर्यादा आहेत, सरकार म्हणून काही भूमिका घ्यायला वेळ लागतो। आपल्या ज्या यंत्रणा आहेत या स्वायत्त आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं मागणी सगळ्यांची योग्य आहे, फक्त प्रत्येक मागणीचं राजकारणच झालं पाहिजे। राजकारण करायला आपल्याला निवडणुकीला वेळ आहे, जनता ठरवत असते, संबंधित लोक ठरवत असतात, परंतु आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे मला वाटतं त्याच्यासाठी सरकारला भाग पाडलं पाहिजे। आम्ही सरकारशी बोलतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा यंत्रणांशी बोलतायत आणि त्यातनं सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे। आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आम्ही मान्य करतो की विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना त्या ठिकाणी बसता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जो समन्वय केंद्र सरकारची यंत्रणा, राज्याचा आयोग यांच्यामध्ये प्रॉपर जर असतं तर असा गोंधळ उडाला नसता। अंधारेजी, दरेकरांचं असं म्हणणं आहे की राजकारण जे आहे ते विरोधकांकडून या मुद्द्यांवर केलं जात आहे। काही राजकारण बाजूला सोडा, विरोधक म्हणून सुद्धा त्याच्यात कोणी बोलू नये, सत्ताधारी म्हणून नाही। आपण विद्यार्थ्यांचे पालक म्हणून विचार करूया। आपण जे विद्यार्थी राज्याचं देशाचं भविष्य आहे त्यांच्या साकल्याने विचारावा। मला प्रवीण दादाचा एक मुद्दा नक्की पटतोय की 2 परीक्षांची तारीख एकत्र येत असेल तर त्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे। आमची त्यांनाही विनंती असेल, ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, आणि विनंती असेल की आपण सुद्धा साकल्याने विचार करा आणि या तारखांचा ते तोडगा काढता येतो का? दरवेळेला राज्यसेवेच्या पोरं फार अभ्यास करतात दादा, खूप टेस्ट घेतात, त्यामुळे आपण या सगळ्या सत्ताधारी विरोधक या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण फक्त विद्यार्थ्यांचे पालक म्हणून विचार करूया, आपण विचार करावा ही विनंती आहे। ठीक, धन्यवाद दरेकरजी आणि सुषमा अंधारेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत होत्या।